गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः। रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे ओ राम मामुद्धर। श्रीरामांचं नवरात्र चालू आहे आपलं, आणि श्रीराम हे आपल्याला माहिती आहे की ईश्वराचा अवतार. त्यांनी जीव दशा धारण केली. आणखीन जीवाचा जे काय सुख दुःख असतात ती सगळी त्यांनी दाखवली. कारण मानवाच्या हातातनच रावणाचा वध व्हायचा होता, त्यामुळे ते पूर्णपणे मानवासारखे वागले. त्यांनी कुठलंही सामर्थ्य वापरलं नाही. म्हणजे ईश्वर आणखीन जीव यांच्यातला जो भेद आहे तो त्यांनी स्पष्ट केला. तिथे आपला विषय चाललाय तोच, ईश्वर आणखीन जीव. ईश्वराचं स्वरूप बघितलं आपण, जीवाचं स्वरूप बघितलं. आणि ईश्वराच्या बद्दल आपण पाहिलं की जीव जो आहे तर तो स्वतःला म्हणजे बुद्धी म्हणजे मी, देह म्हणजे मी असं म्हणत असल्यामुळे सुख दुःख जशी त्याला होती त्याप्रमाणे तो व्याकुळ होतो. त्याप्रमाणे तो कधी सुखी होतो, कधी दुःखी होतो. पण ईश्वर मात्र केवळ साक्षी असतो. ईश्वर साक्षीत्वापलीकडे स्वतः काहीही करत नाही. त्याने एकदा आखून दिलेलं आहे त्याप्रमाणे जग चालतं, त्याप्रमाणे जीव वागतो. कर्माची फळं ईश्वराच्या नियमाप्रमाणे जीवाला मिळत राहतात. हे आपण गेल्या वेळी पाहिलं की जो ईश्वर आहे तर तो त्याला स्वरूपाचं अज्ञान कधीही नाही, त्यामुळे तो नेहमी आनंद रूप असतो. आनंद त्याचं स्वरूप आहे. पण जीवाच्या अंतःकरणात मात्र सुख दुःखांचं चालतं. आणि म्हणून म्हटलेलं आहे की जीव कर्मफळं खातो, आणखीन ईश्वर नुसता बघतो. उदाहरण दिलेत पुढे की हे जीवाच्या संघामुळे ईश्वरावरती जसे आरोप केले की नाही ईश्वरच भोगतो वगैरे. ईश्वराचा अंश जीवरूपाने असतो. आपण पाहिलेलं आहे ते ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः म्हणून गीतेमध्ये पण आलेलं आहे. पण ईश्वराचा अंश म्हणजे कसा आहे त्याचाही विचार केला होता की सगळ्या जीवांची शरीर मिळून ईश्वराचं शरीर बनतं. सगळ्या जीवांची अंतःकरण मिळून ईश्वराचं अंतःकरण बनतं. सूक्ष्मदेह मिळून ईश्वराचा सूक्ष्मदेह बनतो. तर त्यामुळे जीव हा ईश्वराचा अंश आहे. तर मग होतं काय की ह्या जीवाच्या संघामुळे ईश्वराला जीवाचे सगळे जे भोग आहेत म्हणा ते भोगल्यासारखे वाटतात. पण अंशाला झालेलं त्याला कसं काय होईल वास्तविक बघितलं तर तो साक्षी आहे. उदाहरण दिला इथे की तळीचे पाणी असतची असे तदंशा तरंगासे जन्म मरण दिसे तैसा देव नित्य परिविनाशे जीवसंगोहा. मोठा जलाशय असतो, नदी असते, डोह असतो नदीत, किंवा मोठं तळं असतं. तिथे जर का पाहायला गेलं खूप खोल असतं ते. त्याच्या तळातलं जे पाणी असतं तर ते शांत असतं. पण जे तरंग उठतात वाऱ्यामुळे उठतात की नाही, अवांतर करणी वार्याची नोहे म्हणून माऊली म्हणतात. म्हणजे तरंग जे उठतात तर ते वाऱ्याची पृष्ठभागावर हालचाल झाल्यामुळे त्या शांत पाण्यावरती तरंग उठतात.
जेव्हा वारा नसतो तेव्हा ते पाणी शांत असतं, स्तब्ध असतं आणि त्याच्यात प्रतिबिंब स्वच्छ दिसायला लागतं. पण तरंगाच्यामुळे तरंग निर्माण होतो, तरंग काही वेळ पसरत जातो आणि नंतर लय पावतो. पण तळातलं पाणी जे आहे ते जसं असतं तसं असतं. पण दोन्ही पाण्यात काही फरक आहे का? तळातलं पाणी आणखीन तरंगातलं पाणी, त्यांचं पाणी हे स्वरूप एकच आहे ना. जैसे तरंग घेऊ जाता जलची येई हाता. तरंग म्हणून जे नाव काय आलेलं आहे ते केवळ वाऱ्याने तिथे काहीतरी हालचाल निर्माण केली, वारा निमित्त कारण झाला, पण तो तिथे मिसळत नाही. तरंगाचं स्वरूप पाणी हेच राहतं, तिथे काहीही फरक पडत नाही. तसा जो देव आहे, नित्य ईश्वर आहे, त्याला काही वास्तविक होत नाही. त्याला अक्षर पुरुष असं गीतेत म्हटलेलं आहे. अर्थात हे अक्षरत्व किंवा नित्यत्व हे जीवाच्या सापेक्ष आहे, जगाच्या सापेक्ष आहे. ब्रह्म खरा कायम असणार आहे. ईश्वराला मायेच्या बरोबर कधीतरी मरण आहे, पण ते कल्पांच्या नंतर आहे, तोपर्यंत नाही आहे. म्हणून ईश्वराला आपण अक्षर म्हणतो. सापेक्षता आहे तिथे, पण तरी त्याला नित्य म्हणण्यात येतं, अक्षर म्हणण्यात येतं. पण तो जीवाच्या संघाच्या मध्ये गेला की त्याला विनाश आहे का वाटायला लागतं. की माणूस मेला म्हणजे त्यातला अंश ईश्वर मेला का? ईश्वर वास्तविक मरत नाही, पण तरी पण माणूस मेला, मग त्याच्या हृदयातला ईश्वराचं काय झालं आपल्याला वाटायला लागतं की तो पण मेला की काय. जीवाच्या संघामुळे हे त्याला होतं. किंवा दुसरा अर्थ असाही करता येतो ह्या ओळीचा की देव नित्य आहे, पण जीवाच्या संघाचा विनाश होतो, असाही एक अर्थ करणं शक्य असतं. तरंगाचे या जन्ममरणी जेवी न घेपिजे पाणी, तैसे जीवधर्माची कहाणी ईश्वरी न लगे. तरंग उत्पन्न होतात म्हणजे त्याला जन्म आला, स्थिती आली, काही काळ टिकतात आणि नंतर ते विरून जातात परत पाण्यात, म्हणजे नष्ट होतात, म्हणजे त्यांना मरण येतं आपल्या भाषेत. पण त्या विकाराचा प्रत्यक्ष पाण्याशी काहीतरी संबंध आहे का? पाण्याला वाटतं तरी का की माझ्यावरती असा असा तरंग उत्पन्न झाला, आणखीन मेला म्हणून, नष्ट झाला म्हणून? पाणी पाणी आहेच, तिथे काहीही फरक पडत नाही. केवळ आकार बदलला म्हणजे तो गेला का? आकाशात ढग असतात, त्या ढगांचे आकार सारखे बदलत असतात. म्हणजे आकार त्या ढगाचा नष्ट झाला म्हणजे ढग नष्ट झाला का? ढग जसा असायचा तसा असतोच. म्हणून विकार जे तरंगाचे आहेत त्याचा पाण्याशी काही संबंध नाही आहे. त्याचप्रमाणे जीव जो आहे तो तरंगासारखा वेगळा झाल्यासारखा वाटतो ईश्वरापासून, पण वास्तविक बघितलं तर तो ईश्वराच्या पासून त्याचे जे व्यापार आहेत ते कायम अलिप्त आहेत. जीव जरी ईश्वराचा अंश असला तरी जीव जो मी केलं या भावनेने करत असतो तो वेगळा पडल्यासारखा झालाय. जसा तरंग पाण्यापासून वेगळा पडतोय तसा जीव ईश्वरापासून वेगळा असल्यासारखा वाटायला लागतो आपल्याला, ब्रह्मापासून वेगळा असल्यासारखा वाटायला लागतो, पण वास्तविक तो वेगळा नाहीये. आणखी म्हणून ईश्वर ह्या जीवाच्या सगळ्या व्यापारांपासून अलिप्त असतो, केवळ साक्षी असतो. सगळं जे व्यापार चालतात, जे काय सुख दुःख चालतात, नसते उद्योग चांगले उद्योग सगळे जे चालतात ते जीवाचे चालतात, तिथे ईश्वराचा काही संबंध नाहीये. पाणी असी किरू वेगळे, तरंग नोव्हे ती कवणीय वेळे, परी तरंग धर्म जळे त्यजिलेची की. जर का विचार करायला लागलं तर पाण्यापासून तरंग कधीतरी वेगळे असतात का? पाणी आणि तरंग कायम एकरूप आहेत, पण तरी देखील आपल्याला वाटतं तरंग निर्माण झाला म्हणजे जळ निर्माण होत नाही, तरंग टिकला, जळ असतच, तरंग नाहीसा झाला, जलाला काही होत नाही, नाहीसं होत नाही ते.
म्हणजे पाण्याच्या बाबतीत तरंगाच्या सारखं उत्पन्न झाला वगैरे ही भाषाच संभवत नाही. तरंग धर्म जळे त्यजिले चिकी, तरंगाचे हे जे धर्म आहेत, उत्पत्ती विनाश वगैरे, त्याचा स्पर्श जलाला होत नाही. तैसी परमात्मेची या सत्ता. इथे आता दृष्टांत जे इतके दिले तर ते दाष्टांताला लावून दाखवत आहेत की तैसी परमात्मेयाची या सत्ता सकळ जीव असती वर्तता, जीव धर्म कदांचिता न घेपिजे तो. त्याचप्रमाणे परमात्म्याच्या सत्तेवरती जीवाचे सगळे व्यापार चालतात. सगळे व्यापार म्हणजे काय आहेत तर जन्माला येणं, असणं, मृत्यू पावणं, देहाने व्यापार करणं, अनेक उद्योग करणं, हे सगळं जे आहे तर ते जीव करत असतो. त्याचा परमात्म्याला काहीतरी संबंध आहे का? अजिबात नाहीये. ते जीवाच्या स्तरावरती चालू आहे. परमात्म्याचा आणखीन ह्या जीवाच्या व्यापारांचा संबंध अजिबात नाहीये. आता असो हे शब्दरचना, पुष्कळ देऊन झाले आता उदाहरणं, पुष्कळ सांगितलं. मग आता मुख्य काय आहे तर चैतन्य अधिष्ठिल्या अज्ञाना तत्क्षणीचं विपरीत ज्ञाना तेथे आभासू आला. इथे आता शास्त्र सांगतायत की ईश्वर, ब्रह्म आणि जीव, जग हे जे सगळे आहेत तर त्यांच्या बाबतीत ते कसं काय व्हायला लागलं? अज्ञानाचं चैतन्य हे अधिष्ठान आहे. चैतन्य म्हणजे ब्रह्मचैतन्य, एकमेव चैतन्य आहे ह्या जगात. आणि त्याने अधिष्ठिले अज्ञाना म्हणजे त्या अधिष्ठानावरती भास व्हायला लागला. आपल्याला माहिती आहे की अधिष्ठान, अध्यस्त आणि अध्यास. अध्यास म्हणजे जे जिथे नाहीये ते भासायला लागतं, प्रत्यक्ष निर्माण होत नाही, ते भासायला लागतं, आहे असं वाटायला लागतं. जसं मृगजळ, ते भासायला लागलं म्हणजे तो अध्यास म्हणायचा. मग अध्यासाला काहीतरी सत्य लागतं. भ्रम जेव्हा होतो तर तेव्हा त्या भ्रमाला काहीतरी सत्य गोष्ट लागते. जसा रज्जूचा आपल्याला भ्रम होतो तेव्हा आपलं सर्पाचा भ्रम होतो तेव्हा तिथे रज्जू असायला लागते. झाडाच्या खोडावरती माणूस भासायला लागतो. खोड नसतं तर माणूस भासला असता का? अजिबात भासला नसता. म्हणजे काहीतरी तिथे आहे म्हणून त्याच्यावरती भास व्हायला लागतो. तसं हे जे अज्ञान आहे म्हणजे माया आहे तर ती कोणाच्या अधिष्ठानावरती भासायला लागली? ती ब्रह्मचैतन्याच्या, सतच्या अधिष्ठानावरती भासायला लागली. सत म्हणजे कायम ज्याचं अस्तित्व आहे ते अस्तित्व कायम असल्यामुळे त्या अधिष्ठानावरती माया भासायला लागली. मायेचा अध्यास झाला असं शास्त्रीय भाषा. आणखीन मग काय झालं की माया जशी भासायला लागली तसं सगळं जग विश्व दिसायला लागलं. तिथे जे नाही ते भासायला लागलं म्हणजे विपरीत ज्ञान असं त्याला म्हणतात. जे जसं आहे तसं त्याचं ज्ञान होत नाहीये तर त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने ज्ञान होत आहे, म्हणून त्याला विपरीत ज्ञान असा शब्द वापरलेला आहे. की चैतन्य अधिष्ठिले अज्ञाना तत्क्षणीचं विपरीत ज्ञाना तेथा आभासू आला. आता हा आभास जो आहे तर त्या मायेने कल्पना केलेल्या जीवाला व्हायला लागलेला आहे. नाहीतर आभास कोणाला होणार? ब्रह्माला काही आभास होणार नाहीये, कारण ब्रह्माला नाही मन नाही बुद्धी. कोणाला होणार? अज्ञान निर्माण होताच, माया निर्माण होताच ईश्वर निर्माण झाला, जीव अगणित प्रकट व्हायला लागले आणि त्या जीवांना हे जग सत्य आहे, मी सत्य आहे अशा पद्धतीने जीवाला भास व्हायला लागले. हे जे भास आहेत हे सगळे विपरीत ज्ञानरूप, अध्यास रूप असे चैतन्याच्या अधिष्ठानावरती होतात. काहीच नसलं तर अध्यास होणं शक्य नाही. आणखीन जीव जर का अध्यास रूप आहे, जीव जर का माया रूप आहे, जीव जर का संकल्प रूप आहे, कल्पना रूप आहे याचा अर्थ, मग त्याच्यावरतीच किंवा मायेवरती अध्यास कसा होईल? माया मुळात अध्यास आहे. एका अध्यासावरती दुसरा अध्यास होणार आहे का?
रज्जूवरती सर्प दिसायला लागला. त्या सर्पावरती दुसऱ्या माळेचा वगैरे भास होणार आहे का? का तो माळेचा भास रज्जूवरतीच होणार आहे? रज्जूवरच होणार आहे. व्यावहारिक सत्तेत आपण रज्जू म्हणतो, पण वास्तविक पाहता रज्जूचा भास देखील चैतन्यावरती झालेला आहे. त्याला म्हणतात रज्जूपहित चैतन्य. म्हणजे रज्जूनी उपहित केलेलं, म्हणजे रज्जूने वेगळं पाडल्यासारखं झालेलं. थोडक्यात रज्जूमध्ये जे चैतन्य व्यापून आहे त्या चैतन्याच्या अधिष्ठानावरती सर्पाचा किंवा माळेचा जो काय भास आहे तो त्या सत्य अधिष्ठानावरती होतो. पण व्यावहारिक दृष्ट्या रज्जू आपल्याला सत्य वाटते, म्हणून रज्जूवरती सर्पाचा भास होतो असं म्हणतो. पण त्या भासलेल्या सर्पावरती दुसरा कसला भास होत नाही हे लक्षात यायचं. म्हणून जिथे जिथे अध्यास होतो तिथे तिथे सत्य चैतन्य हे आहेच एवढं लक्षात घ्यायचं. म्हणून चैतन्याच्या अधिष्ठानावरती माया भासते. आणखीन मायेने निर्माण केलेल्या जीवाला मग जगाचा अध्यास व्हायला लागतो. तो कशा पद्धतीने होतो? तिथे त्रिपुटी निर्माण होते. ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय ही पहिली त्रिपुटी आहे. ज्ञाता कोण आहे? जीव जो निर्माण झालेला आहे तो ज्ञाता आहे. ज्ञेय जे काय आहे ते हे जे जग आहे, जे त्याला सत्य वाटतं, ते सगळं जे आहे त्याच्या व्यतिरिक्त जे काय आहे ते ज्ञेय आहे आणि त्याचं ज्ञान होत असतं जीवाला. हे विपरीत ज्ञान आहे सगळं. जेव्हा आपल्याला सत्य ब्रह्माचं ज्ञान होतं तर त्यावेळे हे सगळं ज्ञान विपरीत ज्ञान आहे, म्हणजे चुकीचं ज्ञान आहे, म्हणजे अध्यासिक ज्ञान आहे हे आपल्याला कळतं. उदाहरण दिलंय की रज्जूविषयी अज्ञान तयासी तद्द्रष्टाचे अधिष्ठान सर्पाकार विपरीत ज्ञान तेथेच आभासले. म्हणजे रज्जूचं अज्ञान असतं, इथे दोरी पडले माहीत नाही, आणि ते अज्ञान असल्यामुळे त्याच्याऐवजी जे नाही ते तिथे भासायला लागतं. म्हणजे रज्जूच्या अज्ञानाच्यामुळे सर्पाकार विपरीत ज्ञान व्हायला लागलं. विपरीत ज्ञान जे झालं तर ते का झालं? तर सत्य काय आहे हे मला कळलं नाही, म्हणून मला त्यात विपरीत ज्ञान झालं, म्हणजे अध्यास झाला, म्हणजे चुकीचं ज्ञान झालं. ते दोरीच्या अज्ञानामुळे झालं, म्हणजे अधिष्ठानाच्या अज्ञानामुळे झालं. पण आत्ता आपण पाहिलं की त्या दोरीच्या अज्ञानाला देखील अधिष्ठान चैतन्याचं आहे. इथे म्हटलंय की तो त्याचा जो द्रष्टा आहे तोच अधिष्ठान आहे. द्रष्टा म्हणजे कोण? जीव. तोच अधिष्ठान आहे. तो कसा काय त्याला अधिष्ठान म्हटलेला आहे? थोडस इथे शास्त्र येणार आहे, पण त्याला काही इलाज नाही. हे जर का समजावून घ्यायचं तर आपल्याला थोडासा विचार करायला हवा की जेव्हा आपल्याला कसलंही ज्ञान होतं तर त्यावेळे आपली अंतःकरण वृत्ती तिथपर्यंत पोचते, आणि अंतःकरण वृत्तीत पण चैतन्य असतं, ते त्या पदार्थातल्या चैतन्याशी एकरूप होतं. आणखीन जो द्रष्टा म्हणजे जो जीव आहे त्याच्यात पण तेच चैतन्य व्यापून आहे. ब्रह्मचैतन्य जे आहे ते सगळीकडे आहे, तिन्ही जागी आहे, ते कायम एकरूप आहे. मग जेव्हा त्या तिथपर्यंत पोचलेल्या वृत्तीतलं चैतन्य त्या पदार्थातल्या चैतन्याशी एकरूप होतं, त्याच्या आधी वृत्तीने पदार्थाला व्यापायला लागतं. त्याला वृत्ती व्याप्ती असा शब्द आहे. ती वृत्ती आधी त्या पदार्थाला व्यापते. व्यापते म्हणजे त्याच्या आकाराची होते. जसं भांड्यातलं पाणी भांड्याच्या आकाराचं होतं, किंवा माळी जेव्हा पाणी घेऊन जातो एखाद्या झाडाच्या पर्यंत तेव्हा पाणी नेलेलं त्या आळ्याच्या आकाराचं होतं, पाट असला पाटाच्या आकाराचं होतं. त्याप्रमाणे वृत्तीतलं चैतन्य त्या पदार्थाच्या आकाराचं होतं. चैतन्याने ती वृत्ती पदार्थाच्या आकाराची होते. चैतन्य सगळीकडे सारखं आहे. जे सर्वत्र सदा सम तेथ विभाग अधमोत्तम ते मतिवेशे संभ्रम विवंचिते. ते बुद्धीला भ्रम आहे, हे वेगळं चैतन्य ते वेगळं चैतन्य. हा चैतन्य हे सर्वत्र सदा सम असंच आहे, कायम सगळीकडे एकच आहे. म्हणून जेव्हा आपल्याला त्या पदार्थाचं ज्ञान होतं तेव्हा काय होतं
की वृत्तीतलं चैतन्य जे आहे त्या त्या पदार्थातल्या चैतन्याशी एकरूप झाल्यासारखं होतं, म्हणजे चिदाभास एकरूप होतो. चिदाभासाचं आपण पाहिलेलं आहे. अंतःकरणात त्या चैतन्याचा जो ज्ञानप्रकाश पसरलेला आहे त्याला चिदाभास म्हणतात. त्याच्यामुळे आपल्याला जीवत्व आलेलं आहे. त्याच्यामुळे मी चेतन असल्यासारखे वाटते, कारण तो जास्तीचा प्रकाश आहे. नाहीतर ह्या मास्कमध्ये सुद्धा ते आहेच चैतन्य, पण ह्याला चैतन्य नाही म्हणता येत. माझ्यात का चैतन्य आहे? कारण माझ्यात चिदाभास जास्त आहे. हा चिदाभास वृत्तीच्या बरोबर त्या पदार्थापर्यंत जातोच, आणि चिदाभास त्या चैतन्याशी एकरूप होतो. म्हणजे चैतन्य चैतन्याशी जेव्हा एकरूप होतं तेव्हा चिदाभास ज्या अंतःकरणात आहे त्या अंतःकरणात देखील तत्क्षणी त्या पदार्थाची आकृती उमटते, म्हणजे त्या पदार्थाचं ज्ञान होतं. आलं लक्षात की आपलं अंतःकरण तिथपर्यंत पोचतं. अंतःकरणाबरोबर म्हणजे वृत्तीबरोबर चिदाभास पोचतो. वृत्ती त्या पदार्थाच्या आकाराची होते, चिदाभास पण त्या पदार्थाच्या आकाराचा होतो. आणखीन त्यातलं जे चैतन्य असतं त्याच्याशी हा चिदाभास आणि वृत्तीतलं चैतन्य एकरूप होऊन जातात, मिसळून जातात, कारण ते सेम आहेत. शुद्ध पाणी शुद्ध पाण्यात मिसळणार आहे, तेल पाण्यात मिसळणार नाही. तसं ते एकच असल्यामुळे मुळातले ते एकरूप झाल्यासारखे होतात. आणि द्रष्टा जो आहे त्याच्यातही तेच चैतन्य. त्यामुळे चिदाभास जेव्हा त्या पदार्थाशी एकरूप होतो, तिथल्या चैतन्याशी एकरूप होतो, तेव्हा तो जो द्रष्टा आहे त्याला तत्क्षणी त्या पदार्थाचं ज्ञान होतं. याला युगपत असा शब्द आहे, म्हणजे एकाच क्षणी. ज्या क्षणी चिदाभास त्या पदार्थाच्या आकाराचा होऊन चैतन्याच्या आकाराचा होतो, चैतन्याशी एकरूप होतो, त्या क्षणी द्रष्ट्याला ज्ञान होतं. आणि याच्यामुळे असं म्हटलेलं आहे की अधिष्ठान जो आहे तो द्रष्टाच अधिष्ठान आहे, कारण द्रष्ट्याची अंतःकरण वृत्ती तिथे गेल्याशिवाय त्या पदार्थाचं ज्ञान होणार नाहीये. म्हणून चैतन्य सगळीकडे एकच आहे, आणि तो द्रष्टाच ह्या पद्धतीने अधिष्ठान म्हटलेलं आहे. मग सर्पाकार विपरीत ज्ञान तेथेच आभासिले. त्या द्रष्ट्याच्या अधिष्ठानावरती, आता इथे फरक लक्षात घ्या. मगाशी आपण रज्जूच्या अधिष्ठानावरती म्हटलं होतं, आता द्रष्ट्याच्या अधिष्ठानावरती म्हटलंय. याला काय कारण आहे? मगाशी रज्जूपहित चैतन्य म्हटलं होतं, रज्जूनी बंदिस्त केलेलं, रज्जूनी मध्ये अडकल्यासारखं झालेलं असं जे चैतन्य आहे तर ते अधिष्ठान म्हटलं होतं. इथे द्रष्टा जो आहे, जो जीव आहे, तर त्याच्यातलं चैतन्य म्हणजे अंतःकरणातलं चैतन्य अधिष्ठान म्हटलंय. दोन्ही चैतन्यात फरक आहे का हो? खोलीतलं आकाश आणि भांड्यातलं आकाश आणि बाहेरचं आकाश, काहीतरी फरक आहे का? आकाश एकच आहे सगळीकडे, केवळ आपण त्याला वेगवेगळी नावं दिली त्या उपाधीच्यामुळे, घराच्या उपाधीमुळे, भांड्याच्या उपाधीमुळे आपण त्याला भांड्यातलं आकाश म्हणायला लागलो. वास्तविक आकाश आणि आकाश आणि आकाश यांच्यात काहीही भेद नाहीये. तीच गोष्ट ह्या चैतन्याला लागू आहे की रज्जूनी वेगळं पाडल्यासारखं झालेलं, म्हणजे रज्जू उपहित, रज्जूनी उपहित. उपहित याचा अर्थ उपाधीने जे वेगळं पाडल्यासारखं केलंय ते. असं जे चैतन्य आहे ते केवळ रज्जू तिथे असल्यामुळे वेगळं वाटतंय, पण ते काय, आणखीन तो पदार्थ रज्जू काय, आणखीन मी यांच्यामधलं चैतन्य, माझ्यातलं चैतन्य, काहीतरी फरक आहे का? अंतःकरणाच्या उपाधीमुळे माझ्यातलं वेगळं मी म्हणायला लागले, ते जीव चैतन्य व्हायला लागलं. बाहेर आहे ब्रह्मचैतन्य आहे, रज्जूमध्ये आहे पदार्थ उपहित चैतन्य आहे, पण तरी देखील चैतन्य हे चैतन्य रूपाने एकच आहे, चिद्रूप आहे, ते सद्रूप आहे. आणि म्हणून इथे जे म्हटलंय की अधिष्ठान द्रष्टा आहे, याचा अर्थ ते चैतन्य अधिष्ठान आहे. पण मग सर्पाकार विपरीत ज्ञान का भास झाला? इथे आता किती ह्या शास्त्रात जावं मला प्रश्न पडलाय थोडासा.
शास्त्र काय सांगतं की पदार्थ जे जड पदार्थ जे दिसतात तर ते सगळे प्रकृतीचा किंवा अविद्येचा किंवा मायेचा परिणाम आहेत. परिणाम म्हणजे तिच्या स्वरूपात बदल होऊन तीच ते आकार धारण करते. उदाहरण म्हणजे दुधाचं दही होतं. आता दूधच दह्यात परिवर्तन होतं की नाही दुधाचं, का वेगळं दही उत्पन्न होतं कुठनं तरी. दुधाचाच दह्यात बदल होतो, त्याला परिणाम म्हणतात की दुधाचा दह्यात परिणाम झाला. तसं अविद्येतल्या तमोगुणाचा, अविद्या माहिती आपल्याला त्रिगुणात्मक आहे, माया त्रिगुणात्मक आहे. अविद्या मायेचंच एक नाव आहे, ती पण त्रिगुणात्मक आहे. मग तिच्यातल्या तमोगुणाचा परिणाम म्हणजे तमोगुणाच्या याच्यात बदल होऊन तो सर्परूपाने आपल्याला भासायला लागला. हे जरा कटकटीचं आहे मान्य आहे, पण एकदा समजून घेतलं की संपूर्ण जे विश्व आहे तर ते अविद्येच्या तमोगुणाचा परिणाम आहे. आपण म्हणतो की तमोगुणातून सगळं जग निर्माण झालं, ते आपण पाहिलेलं आहे की सत्वगुणापासून काय काय निर्माण झालं, तर जीवाची ज्ञानेंद्रिय निर्माण झाली, अंतःकरण पंचक निर्माण झालं. रजोगुणापासून काय झालं, प्राणपंचक निर्माण झालं, कर्मेंद्रिय निर्माण झाली वगैरे आपण पाहिलं. आणि तमोगुणापासून काय निर्माण झालं, तर ही सगळी जडसृष्टी निर्माण झाली. ही जडसृष्टी तमोगुणापासून निर्माण झाली म्हणजे काय, तर तमोगुण किंवा अविद्या, अविद्येतला तमोगुण हा त्या रूपाने आपल्याला दिसायला लागला. तमोगुण हा पूर्णपणे जड आहे, तिथे इनर्ट आहे, स्थिर आहे. आणि तो स्थिर असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की पृथ्वी जर का स्थिर नसती तर आपल्याला राहता आलं असतं का. समजा रूळ पण धावतायत आणि गाडी पण धावतीये, चालेल का. रूळ स्थिर आहेत म्हणून त्याच्यावरती गाडी धावू शकते, रस्ता स्थिर आहे म्हणून आपण त्याच्यावरती चालू शकतो. हे जे स्थिरत्व आहे, हे जे जडत्व आहे, हे तमोगुणाचं आहे आणि त्याच्यावरती हे सगळे व्यवहार चालतात. आणि याला म्हणतात अविद्येतल्या तमोगुणाचा परिणाम, म्हणून ह्या सगळ्याची उत्पत्ती होते. ही अविद्या चैतन्याच्या आश्रित आहे, म्हणजे चैतन्याच्या वरती त्याचा भास व्हायला लागलेला आहे अविद्येचा. आणि सर्प देखील कसा दिसायला लागला, रज्जू दिसायला लागली मान्य आहे, आणि सर्प जो दिसायला लागला तो तिथल्या दोषामुळे दिसायला लागला, अविद्येच्या दोषामुळे दिसायला लागला, केवळ प्रकृतीच्यामुळे नाही. प्रकृतीच्यामुळे प्रकृतीचा परिणाम जो आहे, मायेचा परिणाम जो आहे, तर तो दोरी रूप आहे. आणखीन त्याच्यावरती अविद्या म्हणजे अज्ञान जे आलं, तिथे सर्पाचं अज्ञान जे आलं, त्या अज्ञानाचा परिणाम म्हणून आपल्याला तिथे अध्यास व्हायला लागला, आणखीन तो सर्पाचा अध्यास झाला. मग ज्या क्षणी अध्यास होतो त्या क्षणी त्याचं ज्ञान होतं. का, ते आपण पाहिलं की चैतन्य सगळं एकच आहे. म्हणून उत्पत्ती आणखीन त्याचं ज्ञान हे दोन्ही एकदम होतं. आणखीन ते ह्या पद्धतीने होतं. थोडक्यात काय होतं की ब्रह्मावरती जो तरंग उठला मायारूप, त्या मायेलाच अज्ञान हे नाव आहे, शक्ती हे तिचंच नाव आहे. वेगवेगळ्या कार्याप्रमाणे तिची नावं बदलतात, मायेची नावं बदलतात. पण मायोपाधिक माया मानलेली आहे ती शुद्ध सत्वगुणाची मानली आहे. तिथे ईश्वर आला. आणखीन तिथे जेव्हा अज्ञानात म्हणजे तमोगुण वगैरे प्रकट व्हायला लागतात तेव्हा तिथे अज्ञान आलं, त्याने आवरण घातलं. आणखीन आवरण घातल्यामुळे ब्रह्माचं सत्य स्वरूप झाकलं जाऊन त्याच्याऐवजी आपल्याला जग भासायला लागलं. म्हणून हे जग हे अविद्येच्या तमोगुणाचा परिणाम आहे, म्हणजे अविद्याच जग रूपाने भासायला लागली. अविद्या जी होती किंवा माया जी होती ती जग रूपाने मला भासायला लागलेली आहे. आणि बघणारी मी जी आहे तर त्याचं अंतःकरण, त्याचं शरीर हे देखील तमोगुणाचाच परिणाम आहे. पण अंतःकरण सत्व, अंतःकरणाचे घटक जे आहेत
तर ते ज्ञान करून देणारे असल्यामुळे त्यांना सत्वगुणाचे असे म्हणण्यात येतं. आणि सत्वगुणाचे असल्यामुळे त्याच्या जीवत्व स्वीकारण्याची म्हणजे चिदाभासाला स्वीकारण्याची म्हणजे ब्रह्माचा ज्ञान प्रकाश स्वीकारण्याची क्षमता आहे. आणि म्हणून आपल्याला ज्ञान होतं, म्हणून आपण स्वतःला चेतन म्हणतो. म्हणून हे जे म्हटलेलं आहे की रज्जू विषयी अज्ञान तयासी तद्द्रष्टाची अधिष्ठान, सर्पाकार विपरीत ज्ञान तेथेची आभासले. म्हणून अज्ञान अन्यथा ज्ञान उभयासी चैतन्याची अधिष्ठान, जडवर्गासी अधिष्ठानपण ठाईचेची नाही. म्हणून म्हटलेलं आहे की सगळ्याला ह्या चैतन्याचंच अधिष्ठान आहे. अज्ञान असून दे, मूळ अज्ञान असून दे म्हणजे माया असून दे, किंवा त्याच्यानंतर हे जे विपरीत ज्ञान म्हणजे अन्यथा ज्ञान, अन्यथा म्हणजे जे पहिलं नाही ते, मूळचं नाही ते, जे नाही ते विपरीत ज्ञान जे आहे त्या दोन्हीला चैतन्याचंच अधिष्ठान आहे. पण अचेतन म्हणा किंवा हा जड पदार्थ म्हणा, हा कसलंही अधिष्ठान असू शकत नाही. अधिष्ठान केवळ चेतनच असू शकतो, केवळ चैतन्यच असू शकतं. कारण मुळात हे जड पदार्थ जे आहेत हे मुळातले अध्यासिक आहेत. चैतन्य जे आहे तेच फक्त सत्य आहे. त्याच्या व्यतिरिक्त सत्य म्हणजे त्रिकाला बाधित म्हणजे कायम असणारं म्हणजे नाही असं कधीही जे होत नाही, ते केवळ एक चैतन्य आहे. आणि म्हणून जगाचा संपूर्ण जो भास आहे तो ह्या चैतन्यावरतीच होतो. त्याच्या पलीकडे दुसरा कशाच्या वरती भास होऊ शकत नाही. आणि आपल्याला जो दोरीवरती भास होतोय वाटतं तो मुळात त्या चैतन्यावरतीच भास होत असतो, पण व्यवहाराच्या सोयीसाठी आपण दोरीवरती म्हणतो. आत्मारामात सुंदर ओवी आहे, पहिलीच अगदी ओवी आहे की जयासी लटिका आळ आला, जो माया गौरीपासून झाला, झालाची नाही तया अरूपाला रूप कैचे. म्हणजे जयास लटिका आळ आला, कोणावरती लटका आळ आला? ब्रह्मावरती आळ आला. काय? तू आहेस. कोणी आळ घातला? हा वास्तविक ब्रह्माला ते आहेच, त्याला सांगायला लागत नाही तू आहेस म्हणून. आणि तिथे सांगणारं पण कोणी नाही. म्हणून कोण ज्या कोणी तू आहेस असं त्याला म्हटलं, तो कुठून निर्माण झाला? मायेपासून निर्माण झाला. पण माया मुळात नाहीये, मग हा जीव तरी निर्माण झाला का? झालाची नाही. तो मुळातच झालेला नाहीये. मग त्या अरूप ब्रह्माला कुठून रूप देणार आहात? जीव हा रूपवान आहे, मायेला कुठून, त्या ब्रह्माला कुठून रूप देणार? म्हणून हा जो सगळा आहे हा त्याच्यावरती आळ आहे. जड वर्गाला अधिष्ठान पण नाही, अधिष्ठान केवळ चैतन्य असू शकतं. रज्जूसी आपण या ते नेणणे, नाही सर्पाकार जाणणे. म्हणून अज्ञान अन्यथा ज्ञाने, अजडी आत्मस्वरूपी. अजड म्हणजे जे जड नाही ते म्हणजे चैतन्य. आत्मस्वरूप जे आहे ते चैतन आहे. इथे काय म्हटलंय की रज्जूसी आपण या ते नेणणे. जो जड पदार्थ असतो त्याला स्वतःचं ज्ञान असतं का? रज्जू स्वतःला जाणू शकते का की मी दोरी आहे, माझी लांबी अशी आहे, मी नायलॉनची आहे का मी काथ्याची आहे? काहीही ती जाणू शकत नाही. मी कुठे पडली आहे तिला कळत नाही. माझ्यावरती सर्प भासतोय हे तिला कळत नाही. तिच्यावरती सर्प जरी भासला किंवा भासला नाही तरी देखील दोरीला कसलंही हे भान नसतं, ती जड आहे. म्हणून अज्ञान काय किंवा अन्यथा ज्ञान काय किंवा जगाचा भास काय, जे काय आहे तर ते सगळं चैतन्याच्याच अधिष्ठानावरती आहे, हे परत परत सांगतायत. म्हणजे आपल्याला असा भ्रम होऊ नये की मी सत्य आहे, माझा देह सत्य आहे, चेतन आहे. नाही, चैतन्य तिथे जे भासताय ते तिथे जास्तीचा चिदाभास रूपी तिथे चैतन्य आलेलं आहे. म्हणून आपल्याला आपण चेतन वाटतोय. या मास्क मध्ये देखील चैतन्य आहेच. चैतन्य आहे म्हणून ते दिसतंय ना.
अविद्या अध्यारोपित नाम रूप कर्मद्वारेण ब्रह्मनिर्दिश्यते. ही जी वस्तू आहे, ज्या अर्थी मला वस्तू दिसतीये त्या अर्थी त्याच्या मागे ब्रह्म आहे. ब्रह्म आहे म्हणून इथे आहेपणा आलेला आहे. पुस्तक आहे, मोबाईल आहे, भांड आहे, टेबल आहे, सगळा जो आहेपणा आहे. अज्ञान नाही आहे, नाहीला सुद्धा नाहीये म्हणतो ना, ते नाही आहे, तिथे देखील आहेपणा आहे. आणि हा आहेपणा जो आहे हा ब्रह्माचा आहे. कायम आहेपणा आहे. ब्रह्म कायम आहे आहे आणि आहे, म्हणजेच ते चैतन्य रूप आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त सगळा जो आहे तर तो भास आहे, एवढं लक्षात घ्यायचं. म्हणून अज्ञान आणि अन्यथा ज्ञान, अन्यथा ज्ञान म्हणजे जे जिथे नाही ते तिथे भासताय, म्हणजे जग वास्तविक नाहीये, जग भासायला लागलाय. ही सगळी ज्ञान होणारी ज्ञान आहेत, म्हणजे जे वास्तविक नाहीये त्याचं आपल्याला ज्ञान होत आहे. पण ती ज्ञानरूप असं जे चैतन्य आहे, जे ज्ञानच आहे, कायम असणारं आहे, जे नाही असं कधी होत नाही, अशा ज्ञानरूप चैतन्याच्या अधिष्ठानावरती ही ज्ञान आपल्याला होतात असं आपण म्हणतो. इथे अजातवाद सांगितलाय की वास्तव म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की हा सगळा भास आहे, भास आहे याचा काय अर्थ आहे की ते झालेलं नाही ना. भासचा अर्थच तो आहे की ते नाहीये. मृगजळ म्हणतो, मृगजळाचा मला भास झाला, मृगजळ मला दिसलं, याचाच अर्थ असा आहे की ते तिथे सत्य नाहीये. मग सत्य काय आहे? जमीन सत्य आहे, सूर्यप्रकाश सत्य आहे. तसं सूर्य, चंद्र, जग जे काय आहे ते जर का आभास असला तर सत्य काय आहे? केवळ त्या मागचं चैतन्य सत्य आहे. म्हणून जसं मृगजळ झालेलं नसतं तसं हे जग पण झालेलं नाहीये, एवढं लक्षात घ्यायचं. आपण आत्ता त्याचा विचार करायला नको, कारण आपल्याला पटणं फार जड असतं. म्हणून भास आहे, ठीक आहे, भासायला लागलं, सगळे ती मायानी निर्माण केलं निर्माण, स्वीकारायला काही हरकत नाही. जसं आपण गणितात क्ष स्वीकारतो तसंच हे स्वीकारणं आहे. आणि चैतन्याच्या म्हणजे जे अजड आहे, म्हणजे जे जड नाही असं जे चेतन आहे, जडाच्या विरुद्ध चैतन्य, त्याच्या अधिष्ठानावरती ह्या अज्ञानाचाही मुळात भ्रम झाला, म्हणजे मायेचा भ्रम झाला. आणखीन त्या अज्ञानाचंच परिणती जी झाली अन्यथा ज्ञानात, म्हणजे संपूर्ण विश्वात हे सगळं ज्ञान जे झालं ते चैतन्याच्या अधिष्ठानावरती झालं. ती चैतन्याच्या अधिष्ठानावरती भासायला लागली. उदाहरण देत आहेत, कारण आपल्याला दृष्टांताशिवाय लक्षात यायला हे फार जड जातं, क्लिष्ट होतंय. सूर्यरेश्मीचे मेघ होती ते सूर्या ते किरू आवरती, परी दिवसाचे लोपू न शकती दिवस पण की. सूर्यकिरण आहे, सूर्यरश्मी म्हणजे सूर्यकिरण, त्याच्यात उष्णता असते, पाण्यावरती पडतात, वाफ होते, ढग होतात तयार. आता हे निर्माण झालेले ढग सूर्याला झाकतात की नाही? म्हणजे सूर्याच्याच उष्णतेने निर्माण झालेले ढग सूर्याला झाकतात. पण तरी देखील ढग कोणामुळे दिसतात आपल्याला? दिवसा ढग जे दिसतात ते सूर्याच्याच प्रकाशात आपल्याला दिसतात की नाही? जरी सूर्याला त्यांनी झाकलेलं असलं, प्रत्यक्ष सूर्यप्रकाश किरणाच्या रूपाने आपल्याला दिसत नसला, तरी जो सामान्य उजेड आहे सूर्याचा, त्या प्रकाशातच आपल्याला ढग दिसत असतात. सामान्य प्रकाश आहेच. त्याच्यामुळे आता दिवस चाललेला आहे, खूप अंधारून आलाय, आपल्याला वाटतं असं, पण दिवस आहे आपल्याला कळतं. अंधारून आलाय म्हणजे रात्र झाली असं आपण कधीच म्हणत नाही. हे आपल्याला अंधारून आलाय, ढग खूप आलाय, हे सूर्याच्याच प्रकाशात कळतं. म्हणजे सूर्य जो आहे तर तोच त्या ढगालाही प्रकाशित करतो. ज्या सूर्याच्या उष्णतेच्यामुळे ढग निर्माण झाला, त्या ढगानेच सूर्यावरती आवरण घातलं, पण तरीही सूर्यानीच ढगाला प्रकाशित केलाय. तैसे आपुलया अधिष्ठानाते अज्ञान आवरी आत्मयाते, परी साक्षित्व लक्षण प्रकाशाते कव्हण निवारी.
त्याप्रमाणे अज्ञानाचं अधिष्ठान जो आहे, चैतन्य रूप आहे, जे आत्मा जो आहे, तर ते अज्ञान त्या चैतन्याच्या अधिष्ठानावरती निर्माण होतं आणि त्या चैतन्यावरतीच आवरण टाकतं. म्हणजे ते चैतन्याचं स्वरूप आपल्याला कळून देत नाही. पण तरी देखील मला अनेक गोष्टींचं ज्ञान होतं. हे ज्ञान कसं काय होतं? तो जो ज्ञानरूप आत्मतत्व आहे त्याच्यामुळेच मला ज्ञान होत आहे. पण जसं सूर्याला कळत नाही की मी ढगाचं प्रकाशन करतोय, मी जगाचं प्रकाशन करतोय, त्याच पद्धतीने आत्मप्रकाश जो आहे, आत्मा जो आहे, ज्ञानरूप आत्मा आहे, त्याला जाणीव नसते की माझ्या ज्ञानाच्या मुळे, माझ्या ज्ञानप्रकाशात हे सगळं विश्व प्रकाशित झालंय. प्रकाशित होणं म्हणजे कळणं, त्याचं ज्ञान होणं, हे त्याला कळत नाही. तो केवळ तिथे असतो. असतो म्हणजे साक्षी रूपाने असतो. जसं सूर्य असतो म्हणून सगळे व्यवहार चालतात, जसं लोहचुंबक असतो म्हणून लोखंडाचे कण हलतात, पाणी असतं म्हणून ओलावा असतो, हे सगळं जे आहे प्रत्यक्षात तो करत नाही. तो केवळ साक्षी असतो म्हणजे अलिप्त असतो. साक्षी असतो म्हणजे बघतो असं नाहीये, तर साक्षी असतो म्हणजे तो त्याच्यात भाग घेत नाही. ते साक्षीत्व जे आहे ते तिथे आहेच. ते मी साक्षीत्व करतोय अशा पद्धतीने चैतन्य साक्षीत्व करत नाही. ते त्याचं ते अलिप्त राहतं. मगाशी जे परत मृगजळाचं उदाहरण पाहूया की जमीन जाणते का की माझ्यावरती मृगजळ दिसताय? सूर्य जाणतो का की माझ्या प्रकाशामुळे, माझ्या उष्णतेमुळे, जमीन तापल्यामुळे हे मृगजळ दिसताय? जाणत नाहीत. त्याच्याबद्दल त्यांना काहीही पत्ता नसतो, पण तरी देखील ते दिसतं की नाही. तसं तिथे जसं सूर्याला साक्षी म्हणावं, तसं ह्या आत्मचैतन्याला साक्षीत्व आलेलं आहे. आणखीन त्यांनी जरी मला साक्षीत्व करायचं नाही म्हटलं, मी नाही काही करणार, तरी ते आहेच तिथे, कारण त्याच्याशिवाय दुसरं कोणीही नाही आहे. अज्ञान आपण घालवतो. साधना जी आहे सगळी ती अज्ञान दूर करण्यासाठी आहे, अविद्या दूर करण्यासाठी आहे. ज्यावेळी अविद्या दूर होते तर त्यावेळी मला चैतन्याचं ज्ञान होतं. ज्यावेळेस मृगजळ आहे हे मला ज्ञान होतं, तर त्यावेळेस मृगजळाचा बाध होतो, त्याचं निवारण होतं. म्हणजे त्याच्यातनं मला कसलीही अपेक्षा राहत नाही. तसं इथे अज्ञानाचं निवारण होतं आणि अज्ञानाचं निवारण झालं की जगातलं सत्यत्व निघून जातं. सत्यत्व निघून गेलं की जगाचा माझ्यावरती परिणाम होईल असा होतो. म्हणजे जगाचा बाध होतो. जग सत्य नाही हे कळतं आणि त्याप्रमाणे त्याची गंमत मग आपण बघतो. कौतुकतूप आहे संचिताचे, ह्या पद्धतीने मग आपण गंमत बघायला लागतो. कायम आनंद रूपता येते. आपण इन्व्हॉल्व होत नाही. विचार करा की आपण सिनेमा म्हणा किंवा टीव्ही वगैरे असं बघितलं, एखादा दुःखद प्रसंग आहे, जर का त्यावेळी भान असलं की मी हे नाटक बघतेय, मी हा सिनेमा बघतेय आणि हे सगळं केवळ ऍक्टिंग आहे, खोटं आहे, तर आपल्याला रडायला वगैरे येणार नाहीये. पण जर का त्याच्यात आपण इन्व्हॉल्व झालो तर आपल्याला रडायला येतं की नाही? तसंच इथे आहे की जेव्हा आपल्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान होतं, जेव्हा हे अज्ञान दूर होतं, त्यावेळी जगाचा बाध होतो. म्हणजे काय आहे की जग जसं चालायचं तसं चालतं, पण मला त्यातलं मिथ्यात्व कळलेलं आहे, मला त्यातलं अनित्यत्व, त्याचा आभासिकपणा हा मला कळलेला आहे आणि म्हणून माझ्यावरती परिणाम त्याच्यातनं होईन असे होतात. माझ्या त्याच्याकडनं अपेक्षा काही राहत नाहीत. आणि जेव्हा अपेक्षा राहत नाहीत तेव्हा दुःखाचं एक मोठं कारण दूर होतं. समर्थांची एक ओवी आहे तितुके देवाचे, ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती. म्हणजे सगळं देवाचं आहे ह्या पद्धतीने जर का आपण पाहायला लागलो, ही आधीची स्टेज आहे. शेवटची स्टेज मगाशी मी सांगितली. आता तिथपर्यंत पोचण्याच्यासाठी काय करायचं आपल्याला
तर सगळं हे देवाचं आहे, हे माझं नाही. ह्या पद्धतीने आपण आपल्या सगळ्या ज्या माझं माझं मी मी हे जे आपलं चालतं त्याच्यापासून आपण अलिप्त व्हायचं. जे आहे ते ईश्वराचं आहे ह्या पद्धतीने जायचं. त्यांनी मला दिलेलं आहे. जरी माझ्या कर्मांप्रमाणे मला मिळालेलं असलं तरी देणारा तो आहे आणि ते त्याच्याच सृष्टीतलं मला मिळालेलं आहे. मी थोडंच काही निर्माण केलेलं आहे. जे काय घर आहे त्या घराला जे दगड लागले, विटा लागल्या, ते ईश्वराच्याच सृष्टीतनं आलेलं आहे ना. माती काय, दगड काय, सिमेंट काय, सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या ईश्वराच्या सृष्टीतनं आलेल्या आहेत. मी थोड्याच निर्माण केलेत. म्हणजे जे सगळं आहे ते त्याचं आहे. कापड दाखवलं आता मी. कापड तरी कुठून आलं? कापसातनं आलं ना. कोणी निर्माण केलाय? ईश्वरानेच निर्माण केलाय. मी थोडाच निर्माण केलाय तो. मला ते बी मिळालं, मी लावलं, आणखी मला कापूस मिळाला. पण मुळात ते ईश्वराचंच आहे. नियोजन जे आहे, सगळं जे काय आहे ते ईश्वराचंच आहे. म्हणून आहे ते सगळं ईश्वराचं ह्या पद्धतीने जर का आपण गेलो तर हळूहळू जे आहे ते वास्तव नाहीये इथपर्यंत आपण पोचू शकतो. त्याचं साक्षीत्व आपल्याला करायला यायला लागतं आणि ह्यांनी अज्ञानाचं निवारण सोपं व्हायला लागतं. ज्ञानरूप साक्षी शिल्लक उरतो. आणखी आपण आनंदरूप पूर्ण आनंदमय असं जीवन जगतो. मग तिथे दुःखाला काही शिरकाव राहत नाही, दुःखाला कुठेही जागा उरत नाही. आत्मा किरू आपण याते नेणे, परी साक्षीत्वे सर्वाते जाणे, तरी ते निवारावे कव्हणे विचारी पा. आत्मा कसा आहे? निर्विशेष आहे, निर्विषय आहे, निरपेक्ष आहे. आपल्याला अपेक्षा असते, आत्म्याला आहे का कसली? निरपेक्षचा दुसरा अर्थ माती आहे म्हणून घट आहे, म्हणजे मातीच्या अपेक्षेने घट आहे. बरोबर आहे? अपेक्षेने म्हणजे इथे सापेक्षता अशी आहे. ती सापेक्षता सुद्धा तो एकमेव असल्यामुळे येऊ शकत नाही तिथे. अखंड आहे तो, त्याचे तुकडे नाही पडलेले. नैनन छिंदंती शस्त्रांनी नैनन दहती बावका, हेच गीतेत सांगितलेलं आहे की ते शस्त्रे न तोडीती. आकाश शस्त्राने तोडता येणार आहे का? ब्रह्म तर त्याच्याहून सूक्ष्म आहे, तिथे शस्त्राचा परिणाम होत नाही कशात. म्हणून ते अखंड आहे, भेदशून्य आहे. काहीही तिथे वेगळेपणा नाहीच आहे. जे आहे ते निघोट असा दुसरा शब्द आहे त्याला. पूर्णपणे एकसारखं, सर्वत्र, सदा, सम हे तिसरा शब्द आहे. कितीही शब्द वापरले तरी देखील आपल्याला त्याचं ज्ञान होणं या पद्धतीने अशक्य आहे. आकाशाची आपण फक्त कल्पना करू शकतो की आकाश जसं सगळीकडे सारखं पसरलेलं आहे, तर जसं ते भेदशून्य आहे तसंच ब्रह्म आहे. आकाश कसं निर्विशेष आहे, त्याला काहीतरी विशेष सांगता येतात का? आकाशाला निळा रंग आपण म्हणतो, पण निळा रंग हा आकाशाचा आहे की त्या सूर्यकिरणांच्यामुळे वायूच्या घटकांच्यामुळे तो रंग दिसायला लागला? जर का मूळ आकाशाचा असता तर कायमचा तो निळा दिसला असता. कधी भिका असतो निळा, कधी आणखीन रंग तिथे दिसायला लागतात, तसे दिसले नसते. म्हणून त्या आकाशाला कसलाही विशेष नाहीये. आकाश आपल्याला विषय करता येत नाही, म्हणजे आकाश आपल्याला दृष्टीला दिसत नाही, कानांना ऐकू येत नाही. शब्द हा आकाशाचा गुण आहे, मान्य आहे मला. पण जर का विचार केला तर आकाशाला शब्द आहे का प्रत्यक्ष? आकाश काहीतरी कुठेतरी दोन गोष्टी आपटल्याशिवाय शब्द निर्माण होत नाही. म्हणून ते जसं आहे तर त्याच्याहून सूक्ष्म कसलाही गुण नसलेलं असं जे आहे तत्व ते ब्रह्म आहे. म्हणून आत्मा निर्विशेष आहे, निर्विषय आहे, निरपेक्ष आहे आणि ते ज्ञानरूप आहे. आकाशाला ज्ञान नाही आहे. आकाश जे आहे ते पंचमहाभूतांचं पैकी आहे, त्यामुळे त्याला ते जड असल्यामुळे तिथे ज्ञानाचा संबंध नाही. पण आत्मा मात्र ज्ञानरूप आहे, एकमेव आहे तो. मग तो मीच मला कसा जाणेल? जाणण्यासाठी दुसरं लागतं काहीतरी. मी माझा देह जाणते,
कारण देह म्हणजे मी नाहीये. मी घर जाणते, कारण घर म्हणजे मी नाही. पण मी मला कसं जाणेन? स्थूल उदाहरण आहे की डोळा डोळ्याला पाहू शकतो का हो? माझा डोळा माझ्या डोळ्याला बघू शकेल का? म्हणाला आरशासमोर उभं राहा, आणखीन बघा. मी प्रतिबिंबातला डोळा बघतेय, मी माझा डोळा नाही बघत. मग त्याच पद्धतीने आत्मा जो आहे तो स्वतःला जाणू शकत नाही, कारण तत्र केन कम पश्येत, अशा पद्धतीने श्रुती आहे की तिथे कोणी कोणाला पाहावं, कोणी कोणाला जाणावं. एकमेव अद्वितीय असं जे आहे तिथे जाणण्यासाठी दुसरं काहीही नाहीये. पण तरी देखील जीवरूपाने त्याच्या प्रकाशात म्हणजे ज्ञान प्रकाशात आपल्याला हे सगळं विश्व दिसतं आणि तो अलिप्त राहतो त्याच्यापासून, म्हणून त्याला साक्षीत्व करतो, अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. तो सच्चिद रूपाने अखंड आहे, सच्चित आनंद रूपाने तो अखंड आहे आणि आहे, तो नाही असं कधीच होत नाही. आणि त्यामुळे त्याचा निवारण करण्याचा प्रश्न येत नाही. निवारण कसलं करायचं? जे आलेलं आहे नंतर त्याचं निवारण करायचं. घरात जर का कोणीतरी आलं माणूस, त्याला आपण जा म्हणू शकतो. घरातल्या माणसांना जा म्हणता येतं का हो? नाही म्हणता येणार, कारण त्यांचं पण घर आहे. म्हणून जो आत्मा आहे तो एकमेव आहे, मूळचा तोच आहे, अनादि आहे, अखंड आहे, आणि त्यामुळे त्याचं निवारण होऊ शकत नाही. तिथे निवारण होतं ते केवळ अज्ञानाचं होतं, आणि ज्यावेळी अज्ञानाचं निवारण होतं तर त्यावेळी तिथे ज्ञान होतं असं म्हणतात. मला वाटतं वेळ होत आली आहे, एकच घेते मी आता. अज्ञान अविद्या आवरिका विपरीत ज्ञान विक्षेपिका हे द्विविधा संसारदायका आत्मयासी पै. मग त्या आत्म्याला संसार कुठून आला? अज्ञानाच्यामुळे. आवरिका म्हणजे आवरण. अज्ञान अविद्या वगैरे जे आहे तर ते आवरण घालतात, आणि त्याच्यामुळे विपरीत ज्ञान निर्माण होतं, ज्यामुळे विक्षेप निर्माण होतं. विक्षेप म्हणजे अनेकत्व, जगाला विक्षेप असंही म्हणतात, तो निर्माण होतं. आणखीन संसाराला बांधून टाकायला ह्या दोन गोष्टी कारणीभूत आहे. आत्मा जो संसारी झाल्यासारखा वाटतो जीवरूपाने, त्याला कारण हे अज्ञान, आणखीन अविद्या त्याचं आवरण, आणि विक्षेप विपरीत ज्ञानामुळे. आवरण पडल्यामुळे विपरीत ज्ञान झालं, आणि विपरीत ज्ञान झाल्यामुळे तिथे अनेकत्व भासायला लागलं, जे तिथे नाही ते भासायला लागलं, आणि जे असं भासायला लागलं त्याला सत्य समजल्यामुळे जीवाला बंधन आलं. याच्याबद्दल आणखीन विचार आपण पुढल्या वेळी करू. इथे 57 पर्यंत झालेलं आहे. 46 ला आपण सुरुवात केली, 57 पर्यंत झालेलं आहे. यावेळेचं सगळं जरा क्लिष्ट होतं हे खरं आहे अगदी. हा, काय म्हणतात? कोणीतरी प्रश्न विचारताय. नमस्कार मावशी, प्रदीप कुलकर्णी बोलतो. हा, बोला. हे आता आधीच्या ओळीमध्ये श्रुतीचा एक उल्लेख आला, त्याचे कोणी कोणी जाणावे, म्हणजे हे मला ठीक आहे. पण समजा श्रुतींचं जर आपल्याला बघायचं असलं किंवा अभ्यास तर फार दूरचा राहिला, पण श्रुतींचे काही असं संग्रह वगैरे आहे का, उपलब्ध आहे का? कारण गजानन महाराजांच्या पोथीत पण श्रुती अन्नम ब्रह्मेची ऐसी उक्ती उपनिषदांत याचा उल्लेख आहे. काही ठिकाणी बऱ्याच धार्मिक ग्रंथांमध्ये येतो की श्रुती असं सांगते, श्रुती असं म्हणते. तुम्ही पण मागे एक दोनदा असा उल्लेख केलेला आहे. तर श्रुतीचा असं काही वचनांचा म्हणा किंवा असं काही संग्रह आहे का आपल्याकडे मराठीत? नाही. उपनिषदांचाच अभ्यास करायला हवा त्यासाठी. श्रुती म्हणजे उपनिषदांचा अभ्यास. हे सगळे जे प्रमाण येतात ती उपनिषदातली येतात. बरं, म्हणजे उपनिषदांमध्ये ते मिळू शकेल असं माहिती होऊ शकेल. हे जे सगळे प्रमाण दिली जातात ती उपनिषदातली असतात, कारण उपनिषद जे आहे तर ते ज्ञानकांड आहे वेदातलं. वेदाला त्रिकांडात्मक वेद म्हणतात. त्याच्यात कर्मकांड आहे,
उपासना कांड आहे. कांड म्हणजे प्रकरण, हो विभाग. हो आणखीन म्हणजे उसाला कांड असतात की नाही, हो भाग हो असतात ना, भाग तसं असतात. वेदांमध्ये कर्मकांड म्हणजे कर्म कसं करावं, ज्याच्यात यज्ञ वगैरे सगळं येतं, बर नित्य नैमित्तिक कर्म वगैरे हे सगळं येतं. ही कर्म कशी करावीत हा त्याचा जास्तीत जास्त भाग येतो. त्याच्या खालोखाल उपासना कांड येतं, कारण सर्वसामान्य माणसाला कर्माची ओढ असते, रजोगुण प्रबळ असतो, कर्म करावंसं वाटतं. मग ते शुद्ध व्हावं, शुद्ध जर का ते झालं तर ईश्वराच्याकडे जाण्याची प्रवृत्ती होते, म्हणून मग उपासना कांड येतं. उपासना कांडात वेदांच्यातल्या ज्या उपासना आहेत तर त्या इंद्र, वायू, अग्नी वगैरे दैवतांच्या आहेत. पुढे बर पुराण काळात राम, कृष्ण वगैरे सगळे आले, पण तोपर्यंत वेदातल्या उपासना ज्या आहेत त्या ह्या पद्धतीच्या आहेत. आणि उपासनांच्यामुळे चित्त शांत व्हायला लागतं, कर्माने चित्त शुद्ध होतं, आणि बर मग ज्ञानाला आपल्याला इच्छा निर्माण होते की हे सगळं कुठून आलं, काय आहे, अशी जिज्ञासा निर्माण होते. आणि ज्ञानकांड जे आहे उपनिषदातलं, तर त्या ज्ञानकांडामध्ये ह्या सगळ्या उपनिषद येतात, आणि ती ह्याचा सगळ्यात छोटा भाग आहे वेदातला. श्रुती असा उल्लेख काय येतो उपनिषदामध्ये? श्रुती सगळंच वेद जे आहेत तर त्यांना श्रुतीच म्हणतात, पण उपनिषदांना अधिक करून श्रुती असं म्हणण्याची, कारण बर त्यांचाच रेफरन्स दिला जातो. पण वेद हे एवढ्यासाठी आहेत की त्यातलं जे ज्ञान आहे तर ते कोणाच्या बुद्धीतनं आलेलं नाहीये. जेव्हा ऋषी ध्यानमग्न होते किंवा अत्यंत शुद्ध चित्ताचे, ऋतंभरा प्रज्ञा असं त्याला म्हणतात, अत्यंत शुद्ध स्वच्छ ज्ञान अशी जी प्रज्ञा होती त्यांची, त्याच्यात हे वेदातले जे शब्द आहेत, हे जे ज्ञान आहे हे प्रकट झालंय. ते त्यांनी ऐकल्यासारखं झालं आणि ते त्यांनी लिहून काढलं. जे त्यांना ऐकल्यासारखं वाटलं म्हणजे त्यांच्या अंतःकरणात ते ज्ञान प्रकट झालं, आणि म्हणून त्याला श्रुत असं म्हणतात. बर आणि श्रुत म्हणून त्या श्रुती सगळ्या. बर बर. धन्यवाद मावशी. जय श्री. जय श्री. मी रमेश सांबारे बोलतोय. हा, फारच सुंदर झालं, पण प्रश्न असा की साक्षी जो आहे तो ज्ञानी आहे आणि भाग न घेणार आहे, पण तो पाहणार आहे का? कारण पाहिलं तरच ज्ञान होणार ना. तो ज्ञानरूप आहे, त्याला ज्ञान होत नाही. फरक लक्षात घ्या की आपण व्यवहारातला जो साक्षी असतो आपण म्हणतो, तर तो अलिप्त असतो, पण तो बघत असतो. बरोबर आहे. व्यवहारात कोर्टात वगैरे आता साक्षी म्हणून बोलवतात किंवा साक्षीत्व आपण करतो, तर ते आपण तिथे भाग न घेता केवळ बघतो, त्याला आपण साक्षी म्हणतो. पण इथे जे साक्षीत्व म्हटलेलं आहे ते सूर्यासारखं साक्षीत्व आहे. सूर्य प्रत्यक्ष बघतोय का? अलिप्त आहे, त्याच्यामुळे सगळे व्यवहार चालतात. तसा आत्मा जो आहे तो अलिप्त आहे, पण तो आहे म्हणून चैतन्य आहे देहाला, आणि सगळे व्यवहार चालतात. मग तो कसा आहे? अलिप्त आहे हे सांगण्यासाठी त्याला साक्षी असा शब्द वापरला. पण बऱ्याच वेळा तो पाहणार आहे असं वाचल्यासारखं जाणवतं, म्हणून म्हटलं. नुसता पाहतो असं, द्वा सुपर्णा सयुजा सखाया म्हणून जे श्रुती आहे मुंडकोपनिषदात, तर त्याच्यात ह्या पद्धतीने वर्णन आहे की अन्य अभिचाकशी ती, केवळ बघतो आणि एक कर्मफळ खातो. जीव जो आहे तर तो जे करतो तो दुसरा नुसता बघतो असं म्हणायची पद्धत आहे. वास्तविक तो बघत पण नाही, तो केवळ असतो. त्याच्या असण्यामुळे सगळं घडत असतं, पण तो काही करत नाही. हे मजची स्तव झाले परी मिया नाही केले, ऐसे जेणे जाणीतले तो सुट लागा, असं गीतेत म्हटलेलं आहे. मजची स्तव झाले म्हणजे माझ्या अस्तित्वावर, माझ्या अधिष्ठानावरती झालं, परी मिया नाही केले, मी काहीही ते केलेलं नाहीये.
मी केवळ अस्तित्व आहे, त्याच्यामुळे मला साक्षी म्हणायला काहीतरी म्हणायचं, काहीतरी नाव द्यायचं, त्याच्याशिवाय आपल्याला कळत नाही ना की तो अलिप्त कसा आहे. तर तो बाबा साक्षी आहे, ह्या पद्धतीने बोलायची पद्धत आहे ती. वास्तविक तो बघत पण नाही. बघायला त्याला डोळे पाहिजेत ना. अनेत्र किंवा अचक्षु म्हटलेलं आहे. अपाद पाणी, हात नाही, पाय नाही, डोळे नाही, अमन, असं त्याचं वर्णन आहे. तो कसा काय बघेल? त्याच्या असण्याला साक्षीत्व म्हटलंय. आणि वेदातलं वगैरे सगळीकडे एक जे थोडंसं त्याचं महत्व सांगण्यासाठी थोडं अतिशयोक्तीपूर्ण वर्णन केलं जातं. सगळीकडेच असतं हे. आणखीन तशा पद्धतीने आपल्याला समजावं म्हणून, महत्व पटावं म्हणून मग ते तिथे साक्षी म्हणून त्याला म्हणण्यात येतं की तो बघतोय, अशा पद्धतीने वर्णन करण्यात येतं. आता ईश्वर वास्तविक कुठे बघत असतो, पण तरी देखील ईश्वर सगळं बघतोय बरं, असं आपण म्हणतो ना. आपल्या हृदयात ईश्वर आहे, त्याला सगळं माहिती असतं, ह्या पद्धतीने आपण बोलतो. पण तो भाव तसा देव, हे त्याचं खरं आहे. आपल्या मनातला जो भाव असतो तोच देवरूपाने आपल्याला प्रकट होतो. पण एकूण या ज्ञान होण्याच्या प्रक्रियेमध्ये ब्रेनचा म्हणजे किंवा मेमरी सेन्सरचा वगैरे कुठं संबंध कसं काय येत नाही बरं? एक लक्षात घ्या की दोन शास्त्रच वेगळी आहेत. मेडिकल सायन्स जे आहे, फिजिओलॉजी वगैरे जे म्हणतोय आपण, अॅनाटॉमी फिजिओलॉजी, की ज्याच्यात हे इंद्रिय आहेत, मग त्याच्यात आपण म्हणतो की समोरच्या वस्तूचं उलटं प्रतिबिंब डोळ्यात उमटतं, आणखीन ब्रेन आपला ते सरळ करून त्याचं ज्ञान करून घेतो वगैरे. आपल्या ह्या वेदांतात जे सांगितलेलं आहे ते आपली अंतःकरण वृत्ती बाहेर जाऊन त्याच्या आकाराची होते, ज्ञान होतं. दोन शास्त्रच वेगळी आहेत. त्यामुळे त्यांच्यातला संबंध जोडण्याचा प्रयत्न करणं हे जरा त्रासदायक काम आहे आणि ते होणार नाही, कारण शास्त्रच वेगळी आहेत ते. नमस्कार. मला ना एक विचारायचं होतं की म्हणजे कदाचित मला नीट विचारता पण नाही येणार, पण मी प्रयत्न करते की आता जे आपण म्हणालात की ते जे सत्ता देणारं जे आपल्यामध्ये आहे आणि त्याला साक्षी असं म्हटलं जातं, पण ऍक्च्युअली त्याला काही म्हणजे ज्ञानरूप असतं आणि त्याला काही साक्षीत्व खरं म्हणजे ते बघतच नाही, तर साक्षीत्व काय करणार? तर असं जे वर्णन आहे ते वर्णन कुटस्थाचं आहे का, पहिला प्रश्न. आणि जर असेल तर गीतेमधला तोच कुटस्थ उत्तम पुरुष का, हा दुसरा प्रश्न. होय होय. आणि मग ह्या दोन्हीची जर होय उत्तर असतील तर मग आता मला जीव आपण आत्ताच सांगितला की हे जे चैतन्य जे येतं त्या बुद्धीमध्ये ते जीव म्हणून, इन्क्लुडिंग हे सत्ता देणार. पण मग इथे जो एक ईश्वर पण एक कल्पलेला आहे की तो साक्षीत्वाने असतो, असं पण आत्ताच तुम्ही पण म्हणालात. तर ती जीवदशा आणि ईश्वर आणि हा कुटस्थ आणि त्या ईश्वराला अक्षर म्हटलंय, राईट? इथे जरा माझा घोटाळा आहे की मी ह्यांना कसं डिफरन्शिएट करू. म्हणजे दोघही बुद्धीतच राहतात, जीव राहतो बुद्धीत चिदाभासाच्या रूपाने, हे मला समजलंय. पण मग ज्याला आपण ईश्वर म्हणतो, जो साक्षी रूप आहे, जो अक्षर आहे असं गीतेत म्हटलं जातं, तर तो अक्षर जेव्हा जीव साक्षी रूपाने इव्हॉल्व्ह होतो तेव्हा तो ईश्वर होतो का ईश्वरच्या काहीतरी लेबलला प्राप्त होतो काय? म्हणजे एक्झॅक्टली हा अक्षर कोण? हे पुस्तक आहे, बरोबर आहे. हा, या पुस्तकात अनेक पानं आहेत. प्रत्येक पान हा पुस्तकाचा भाग आहे की नाही? हो.
सगळे मिळून पुस्तक झालंय की नाही. हो. एक पान म्हणजे पुस्तक म्हणू का आपण? नाही. नाही म्हणणार. तसे सगळे जीव म्हणून ईश्वर आहे. एक जीव म्हणजे ईश्वर नाही. जीव ईश्वर होऊ शकत नाही, जीव ब्रह्म होतो. आलं लक्षात? त्यामुळे जीव जे आहेत ते ईश्वराचे अंश आहेत. आणखीन साक्षीत्व जे मी म्हटलं तर शेवटी ईश्वर देखील कसा आहे? माईकच आहे ना. जीव माईकच आहे ना. मग जीव आणखीन ईश्वर हे दोन्ही जर का माईक आहेत तर सत्य कुटस्थ जो आहे तो किंवा आत्मा आणि ब्रह्म हे एकरूप आहेत ना. हो. मग प्रश्न कुठे उरला? प्रश्न असा उरला की असं म्हणताना म्हटलंय, असं मध्ये मध्येच ती वाक्य येतात की जे असं हे करतात, म्हणजे कन्फ्युजन, की आता ईश्वराने जग निर्माण केलं आणि मग त्याच्यामध्ये ईश्वर शिरला आणि मग जीवदशा कशी प्राप्त झाली तर ह्या विपरीत ज्ञानामुळे संसार होऊन जीवदशा राहिली. मग समजा विपरीत ज्ञान गेलं तर मग म्हणजे ईश्वर शिरला म्हणजे काय? म्हणजे त्याने निर्माण केलं आणि ते त्यात शिरलं, ब्रह्म शिरलं म्हणा, ब्रह्म ईश्वर शिरला का? शिरला म्हणा. याला एवढंच कारण सांगायचं आहे की तो सगळीकडे आहे. वास्तविक तो शिरलेला नाही. मडकं जे असतं ते स्पेस मध्ये आपण बांधतो ना, निर्माण करतो ना, त्याच्यातनं नंतर आकाश भरतो का? नाही. पण तरी देखील आपण घटाकाश म्हणतो. तसंच आहे. म्हणजे उत्तम पुरुष तो कुटस्थ आणि ब्रह्म, आणि अक्षर पुरुष जीव पण होऊ शकेल आणि ईश्वर पण होऊ शकेल, असं का? अक्षर पुरुष हे सापेक्ष अक्षर आहे. तिथे ईश्वर जो आहे तर तो मायोपाधिक आहे की नाही. जेवढी माया तेवढा ईश्वर आहे. त्याच्या पलीकडे आहे का? ब्रह्म त्याच्या पलीकडे आहे. म्हणजे मायेचा उपाधी घेतलेलं ब्रह्म म्हणजे ईश्वर की नाही. मायेचाच एक भाग अविद्या आहे जीवाच्या बाबतीतली. मग अविद्येचं उपाधी घेतलेलं जे ब्रह्म आहे, ज्याला आपण आत्मा म्हणतो, कुटस्थ म्हणतो, तो जीव झाला आणि तो ईश्वराच्याच याच्यात आहे. म्हणजे अक्षर जे आहे, अक्षर पुरुष हा जीव पण होऊ शकतो. जीव होऊ शकत नाही, कारण जीव जो आहे त्याची अविद्या त्याच्या पुरती मर्यादित आहे. एक जीव जो आहे जर का तो ईश्वर झाला असं म्हटलं तर त्याला ईश्वराचं सामर्थ्य येईल. बघा, एक लक्षात घ्या की इथे अध्यारोप आहे, आणखीन अपवाद हा जो आहे हा सगळं ब्रह्म आहे, हा अपवाद आहे, हे सत्य आहे. अपवाद म्हणजे जे जसं आहे तसं सांगणं म्हणजे अपवाद, आणि अध्यारोप म्हणजे जे नाही ते तात्पुरतं स्वीकारून त्याच्याबद्दल लॉजिकल मांडणी करणं, ह्याला आपण अध्यारोप म्हणतो. म्हणून माया निर्माण झाली, त्याच्यामुळे ईश्वर निर्माण झाला, ईश्वराने जग निर्माण केलं, हे सगळं जे आहे तर हे आपल्याला केवळ ब्रह्म हे पटण्यातलं नाहीये. म्हणून आपल्याला समजावण्यासाठी या पद्धतीने मांडणी केलेली आहे. बरोबर आहे. मग त्याची फार आपण चिकित्सा न करता ते स्वीकारायचं शांतपणे, आणखीन मी ब्रह्म इथपर्यंत पोचायचं. ते लॉजिकल आहे सगळं. जर का आपण पाहायला गेलो तर अतिशय व्यवस्थित बसवलेलं आहे. त्याच्यात अनेक सिस्टीम्स आहेत. काही ईश्वर कारणवाद आहे, मग तिथे ईश्वराने जग निर्माण केलं म्हटलेलं आहे. हे जे सगळे एक एक वाद आहेत ना, वाद म्हणजे विचाराची पद्धत, तर हे अनेक आहेत आणि प्रत्येक त्यातला वेगळ्या पद्धतीने जगाचं एक्सप्लेनेशन देतो. मायावाद आहे, अध्यास कुठे म्हणतात. म्हणजे ते आपल्या जीवाच्या, आपण जेव्हा पिंडामध्ये बघतो, ब्रह्मांडातलं नाही बघत, पिंडात जेव्हा बघतो तेव्हा क्षर म्हणजे हे शरीर जे जड आहे, आणि कुटस्थ हे ब्रह्म की जे चैतन्य आहे, आणि मग उरलं आता अक्षर. तर अक्षर मी कुणाला म्हणायचं इथे? हे बघा, क्षर म्हणजे शरीर, हे बरोबर आहे, कारण शरीर जे आहे ते जातं, पण त्याच्यातला कुटस्थ जात नाही. पण कुटस्थ हा शब्दच मुळात शरीर सापेक्षतेने आलेला आहे.
आलं पण लक्षात? त्याला आपण शरीरात उत्तम म्हटलं, त्याला शरीरात अडकल्यासारखं जे आहे ब्रह्म, त्याला कुटस्थ म्हणतात की नाही, किंवा आत्मा म्हणतात की नाही. हो. आणखीन मायेमध्ये अडकल्यासारखं जे ब्रह्म आहे त्याला ईश्वर म्हणतात. तुम्ही एक गोल काढा, त्याच्यात एक छोटा गोल काढा, आणि त्याच्यात आणखीन एक छोटा गोल काढा. मग सगळ्यात छोटा गोल आहे तो जीव आहे. तो ईश्वराच्या गोलात आहे की नाही, छोट्या गोलात. आणि हे दोन्ही गोल ब्रह्माच्या गोलात आहेत की नाही. म्हणजे ब्रह्म सगळीकडे व्यापून आहे की नाही, त्याच्यामध्ये ईश्वर आहे की नाही, आणि त्या ईश्वराच्या मध्ये जीव आहे की नाही. जे ब्रह्म त्या ईश्वराच्या मध्ये मर्यादित झालेलं आहे, तर त्याला आपण ईश्वर म्हणतो. म्हणजे मायेच्यामुळे मर्यादित झालेलं त्याला आपण ईश्वर म्हणतो. आणि जे ब्रह्म जीवाच्या उपाधीत मर्यादित झालेलं आहे, तर त्याला आपण जीव म्हणतो. जीवाच्या म्हणजे अज्ञानाच्या, अविद्येच्या उपाधीत, अंतःकरणाच्या उपाधीत, त्याला आपण जीव म्हणतो. पण वास्तविक सगळं ब्रह्मच आहे की नाही. पण तरी देखील ईश्वर आणि जीव यांच्यात फरक आहे. ईश्वर व्यापक आहे जीवाच्या मानाने, आणि जीव जो आहे तर तो अल्पव्यापी आहे. म्हणून तो अल्पसाक्षी आहे, अल्पज्ञ आहे. म्हणजे क्षर, अक्षर आणि उत्तम मध्ये उत्तम आलं ते. उत्तम म्हणजे ब्रह्म, अक्षर म्हणजे सापेक्षतेने तो अक्षर आहे, म्हणून तो ईश्वर. आणखीन जीव जो आहे तो अखंड येत जात असतो, म्हणून तो क्षर. जीव म्हणजे जीवातला शरीर क्षर, आणि जीवातलं परत चैतन्य मात्र कायमचं आहे ना, त्यामुळे आता सध्या त्याला सोडून द्यायचं, एवढंच. एक्झॅक्टली. कारण मला तिथेच घोटाळा आहे की अक्षर म्हणायचं मग जीवाला म्हणू की जीवाला नाही म्हणायचं अक्षर. हे बघा, त्याच्यात अडकल्यासारखं जे चैतन्य आहे ना, म्हणजे पुरी शेतैती पुरुषः, देहरूपी पुरात जो असतो, राहतो, झोपतो. शेते म्हणजे झोपतो. देहरूपी पुरात जो झोपतो त्याला पुरुष म्हणतात. मग हा क्षर पुरुष म्हणजे ह्याचा जो देह आहे, देह सापेक्ष आहे की नाही, देहरूपी पुरीत झोपतो. मग देहच गेला की देहरूपी पुरी राहणार आहे का? मडकं फुटलं की आकाश कुठे जाणार आहे? क्षराबद्दल अडचण नाहीये, अक्षराबद्दल अडचण आहे मला. मग अक्षर सुद्धा तेच आहे. मायारूपी पुरीत जो झोपतो तो ईश्वर आहे. काहीच फरक नाहीये दोन्हीत. ओके. कारण एक एकदा ते जीवात्मा ह्या नावाखाली त्यालाच अक्षर म्हटलंय, मग घोटाळा होतो, असं होतंय ते. ते तिथे प्रत्येक सिस्टीम मध्ये थोडस वेगळ्या पद्धतीने मांडणी केली जाते. आपण त्या सिस्टीम प्रमाणे जायचं, मग ह्या सिस्टीम मधलं या सिस्टीम मध्ये आणायचं. असं केलं तर आपला गडबड होऊन जाते. जी सिस्टीम आपण आत्ता वाचतोय, ज्या सिस्टीम प्रमाणे आपला अभ्यास चाललाय, त्या सिस्टीम प्रमाणे विचार केला की सगळ्या लिंक्स बरोबर जुळतात. दुसऱ्या सिस्टीम प्रमाणे गेलं की त्या सिस्टीम प्रमाणे विचार करायचा. अक्षर म्हणजे एकूण ईश्वर असं म्हणायचं. मोस्ट विल बी करेक्ट. जीवाच्या सापेक्षतेने, क्षराच्या सापेक्षतेने ते अक्षर आहे. तो पूर्ण अक्षर नाहीये. आणि मग जेव्हा तो जीव ते सगळे जे गुण वर्णन केलेत की समदृष्टी होईल, वैर होणार नाही, वगैरे वगैरे, मग तो त्या लेव्हलला थोडा जाऊ शकेल अक्षरच्या. पण अदरवाईज तो जीव हा नेहमी जीवच. अक्षरच्या लेव्हलला हे बघा, एक लक्षात घ्या की ईश्वर जो आहे तो आणखीन जीव हे भिन्न आहेत. कारण तो मायोपाधिक आहे, त्याला स्वतःच्या स्वरूपाचं कधीही विस्मरण नाहीये. आणि जीवाला स्वस्वरूपाचं विस्मरण आहे. जीव चैतन्य आहे, जीव चैतन्य आहे, ईश्वर चैतन्य आहे. जीव ईश्वर होत नाही, चैतन्य चैतन्य होत. चैतन्य चैतन्यात मिसळतं. जीव जर का ईश्वर झाला तर जीवाला अमर्यादित सामर्थ्य येईल की नाही सृष्टी उत्पत्तीचं? उपाधीचे जे दोष आहेत ना, जीवाच्या उपाधीचे जे दोष आहेत ते घालवत घालवत गेले की मग तो होऊ शकेल जे काय होऊ शकेल ते. नाही, उपाधीचे दोष म्हणजे एक लक्षात घ्या की अंतःकरणाचे दोष जरी घालवले तरी प्रारब्धाच्या मुळे जे येणार आहे ते येणारच आहे त्याला.
पण बाद होईल तोपर्यंत तो ईश्वर होऊ शकत नाही. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य त्याला येत नाही. म्हणजे सृष्टी उत्पत्ती लय वगैरे त्याच्या अखत्यारीत नाहीत. ती काय म्हणतात ते ऍस्पिरेशन पण नाही नसतंच म्हणजे आपलं असलं तरी सुद्धा त्याच्या अखत्यारीत ते येत नाहीत. तो ब्रह्म होतो, तो ईश्वर नाही होत. जेव्हा आपल्यातलं चैतन्य तो जाणतो तेव्हा तो ब्रह्मरूप होतो. ब्रह्मरूप होऊ शकतो, ईश्वर नाही होत. असं बोललं गेलं ना की उपाधीचे दोष घालवत गेलं की तुम्ही त्या परमात्म्याचे आत्मा होता. याचा अर्थच मुळी म्हणजे तुम्ही परमात्म्याचे आत्मा कसा व्हाल? आत्मा परमात्म रूप होतो. एक लक्षात परत घ्या की उपाधीचे कुठचे दोष जाऊ शकतात? काम, क्रोध वगैरे हे जे आहेत तर ते आपण घालवू शकतो. ते संपूर्ण घालवणं हे सगळ्यांना शक्य झालंय का? आता दुर्वास मुनी होते, संतापी होते की नाही? पण ते ज्ञानी नव्हते का? ज्ञानी होते ते. म्हणजे प्रारब्धाने काही काही जे दोष असतात ते जात नाहीत. पण तरी देखील जेव्हा स्वतःचं स्वरूप कळतं तर त्यावेळेस ते ब्रह्मरूप होतात. याचा अर्थ असा नाही की दोष घालवू नयेत. अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय तिथपर्यंत आपण पोचूच शकत नाही. शुद्ध आणि शांत व्हायला लागतं. पण प्रारब्धाच्यामुळे काही काही दोष शिल्लक राहू शकतात. आय डोंट नो का मला त्या अक्षरचं डेफिनेशन समजून घ्यावीशी वाटते, पण हळूहळू ते माझ्या मनातनं आता विरायला लागलंय की आय डोंट नीड टू नो दॅट असं वाटायला लागलंय. पण तो नेहमी मला ऑब्स्टॅकल यायचा. इकडून तिकडे वाचलं की ते अक्षर आलं की मग अक्षर कोण असं वाटायचं. तो सापेक्षतेने अक्षर आहे. ईश्वराला अक्षर म्हणायचं एवढं फक्त लक्षात ठेवा आणि पुढे जा. व्हेरी गुड. थँक्यू. चला थांबायचं. अवशी हॅलो. आता तुम्ही म्हणालात ना की जरी आपण चांगली कृत्य करून किंवा विधायक कार्य करून आपण चांगलं जर पुण्य जोडत गेलो तर आपलं हे जे आपलं आहे काय म्हणतो की आपलं संचित चांगलं होत जाईल आणि हे होईल. म्हणजे तर परंतु ह्या जन्मीचं जे काय ते पुन्हा पापाचे धनी किंवा पुण्याचे धनी आपण ह्या जन्मात होऊ शकतोच ना. आणि मग मला असं म्हणायचं मग ते जर कमी करायचं असेल तर ते ज्ञानाग्नीनं जाळता येतात असं काहीतरी आहे ना विधान. सगळं कन्फ्युजन होत आहे. एक लक्षात घ्यायचं, आपला एम काय हे पहिल्यांदा ठरवायचं. जर का एम मुक्ती हा असला तर पुढल्या जन्माची गोष्ट करायची नाही. नाहीच. हो 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 बरोबर आहे. याची ते बरोबर आहे. एम जर का मुक्ती असला तर पुढल्या जन्माची संचिताची गोष्टच करायची नाही. अगदी बरोबर आहे. मग काय गोष्ट करायची? तर आपल्याला जास्तीत जास्त चांगलं कसं वागता येईल, कशासाठी? चित्तशुद्धी होण्यासाठी. बरोबर. आणि जोपर्यंत आपण सत्कर्म करत नाही आणि ती सुद्धा कसलीही अपेक्षा न ठेवता निष्काम जी असतात, तर असं जोपर्यंत आपण कर्म करत नाही तोपर्यंत आपण ज्ञानाला अधिकारी होत नाही. तोपर्यंत आपलं चित्त शुद्ध होत नाही. आणि चित्त शुद्ध आणि शांत झाल्याशिवाय आपण ब्रह्मरूप होऊ शकत नाही. त्याच्यासाठी सत्कर्म करायचे. बरोबर. आणि त्यांनी हळूहळू म्हणजे सकाम कर्माची इच्छाच जाते. जशी आपण निष्काम हे करायला लागतो तशी मला ह्याच्यातनं काही मिळावं, ईश्वराची उपासना केल्याने मला काही मिळावं, ह्या सगळ्या आपल्या अपेक्षात जातात आणि ईश्वराची प्रेमाने उपासना व्हायला लागते. तिथे त्याच्याकडनं मी त्याचं एवढं करतेय, मला काहीतरी मिळालं पाहिजे, अशा पद्धतीच्या अपेक्षाच तिथल्या निघून जातात आपल्या. अगदी खरंय. म्हणूनच आपण ते कृष्णार्पणमस्तू जे म्हणतो अध्याय म्हणतो, पण तसं वागतो का? त्याच्या मागचा हेतूच तो आहे ना. खरंय. ठीक आहे. धन्यवाद ताई. खूप मावशी छान सांगितलं. तर अवघड होतं खरं, छान समजलं. चांगलंय. नाही, आजचा विषय जरा अवघड होता आहे. खरं आहे. अगदी खरं. हरिओम. थांबायचं. श्लोक येते. भावी पूर्ण कृपा गुरु वचवरी
प्रार्थित भावे तुला वारी सर्व अरिष्टने निलया संमोह जो वाढला अज्ञानांध जनांची मुक्त करुणी शांती पदी वैसवी विनती हीच असे न मागत तुझे भक्ती तुझी ही हवी सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार ज्योताई.